नमस्कार, मी डॉक्टर वासंती गोडसे। विचारांच्या देवाणघेवाणीसाठी संवादासारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही असं म्हटलं जातं। आज याच माध्यमातून मी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे स्त्रियांमधील कॅन्सर प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य या विषयावर। WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने संपूर्ण आरोग्याची व्याख्या सांगताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व दिलं। शरीराबरोबर मनाचा विचार हे आयुर्वेद शास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। जीवन जगण्याचं शास्त्र असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने निरोगी व्यक्तीची व्याख्या सांगताना त्यात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही अंतर्भाव केला। आता हे मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर न्यूनगंड विरहित प्रसन्न आणि आनंदी मन म्हणजे निरोगी मन। आजच्या युगातली स्त्री ही एकाच वेळी पत्नी, मुलगी, आई, सून, नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या जबाबदाऱ्या अशा अनेक भूमिका निभावत असते। पण अशा वेळी कळत नकळत कुठेतरी शरीराबरोबर मनालाही वेठीस धरलं जातं आणि यातूनच चिंता, नैराश्य, उदासीनता यासारख्या मानसिक अनारोग्याच्या तक्रारीकडे वाटचाल सुरू होते। मग यापासून आपण आपला बचाव कसा करायचा? तर यासाठी काही साधे सोपे उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे। आजचं जग हे विज्ञानाने भलेही जवळ आलं असेल, पण मन मात्र दुरावत चालली आहेत। आज व्हॉट्सॲपमुळे आपल्यात संवाद होत असला तरी त्यातला सुसंवाद मात्र कुठेतरी हरवत चाललाय। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी शेअरिंग करणं। आपल्या मनातले ताणतणाव, काही उदासीन करणारे, नकारात्मक भावना निर्माण करणारे विचार हे जर आपण आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तीबरोबर शेअर केल्यास, व्यक्त केल्यास आपल्या मनावरचा ताण कुठेतरी कमी व्हायला नक्कीच मदत होईल। ज्या स्त्रिया अंतर्मुख आहेत की त्यांना अशा प्रकारे व्यक्त होणं जमत नाही, त्यांनी स्वतःची एक पर्सनल डायरी मेंटेन केली आणि त्यात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर त्यांच्या मनावरचं दडपण हे नक्कीच कमी होईल। आजची कुटुंब पद्धती ही विभक्त कुटुंब पद्धती आहे, त्यामुळे हे शेअरिंग कुठेतरी कमी झालेलं आहे आणि या परिस्थितीत खरोखरच या उपायाची नितांत गरज आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व स्त्रियांनी आपलं कितीही वेळापत्रक हे धावपळीचं असो, त्यात स्वतःसाठी निदान आठवड्यातले 3 दिवस किंवा किमान 1 दिवस स्वतःसाठी अर्धा तास तरी राखून ठेवायला हवा आणि या अर्ध्या तासामध्ये आपल्या छंदांची, संगीत, वाचन, लेखन अशा विविध छंदांची जाणीवपूर्वक जोपासना करायला हवी, कारण या छंदांमुळे आपल्या मनाला आनंद आणि समाधान मिळते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवडीच्या कामात किंवा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवणं। यामुळे मनातले नकारात्मक विचार कमी व्हायला मदत होते आणि मनाला प्रसन्नता आणि स्थिरता मिळते। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध, तूप, घरचं साधं जेवण याचा आहारात अंतर्भाव करणं। योगाभ्यास, ध्यानधारणा, ओंकार यामुळे मनाची स्थिरता टिकवायला मदत होते। मात्र हे सर्व उपाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं हे श्रेयस्कर ठरतं।